आज करूयात तोंडात टाकताच विरघळणाऱ्या, खुसखुशीत आणि तेल न धरणाऱ्या शंकरपाळ्या. साहित्य बघून घेऊयात. 3 वाटी मैदा घेतलाय मी इथे. 3 वाटीसाठी आपण 2 वाटी पिठी साखर घ्यायची आहे. किलोमध्ये माप पाहिलं तर अर्धा किलो मैदा आहे आणि पावशेर पिठी साखर आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे. अप्रतिम चव येते. लहान वाटी अर्धी वाटी मी एक तर साजूक तूप घेतले. कडकडीत मोहन आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय आणि चमच्याने थोडंसं हलवून घेऊयात. लगेच हात लावायचं नाहीये, मोहन आपलं गरम आहे. कालवून घेतलंय व्यवस्थित. आता ह्याच्यामध्ये 1.5 वाटी पाणी घेतलंय मी. लागेल तसं घ्या तुम्ही. छान पिठाचा गोळा केलेला आहे आणि आता हा 3 तासासाठी पिठाचा गोळा मी एका कॅरीबॅगमध्ये ठेवून मुरण्यासाठी ठेवणार आहे. 3 तास झालेले आहेत. छान पीठ मुरलेलं आहे. आता आपण तो गोळा काढून घ्यायचा आहे. वाह, बघू शकता तुम्ही, छान सैलसर आपला गोळा झालेला आहे. पीठ छान मुरलं तर लाटण्यासाठी आपल्याला काही त्रास होणार नाहीये. जास्त जोर लावावा लागत नाही. आता आपण हलक्या हाताने तो गोळा छान मळून घ्यायचा आहे. अगदी जोर लावायचा नाहीये, अगदी हलक्या हाताने मळायचा आहे. आता या गोळ्याचे आपण मध्यम आकाराचे 5 गोळे करणार आहोत. बघू शकता तुम्ही, अर्धा किलोचे 5 गोळे झालेत माझे. थोडीशी मैद्याची पिठी आहे, ती भुरभुरायची आहे सुरुवातीलाच आणि त्याच्या 4 घड्या करायच्या आहेत त्या लाटीच्या आणि मग लाटी लाटायची. चपातीला आपण जशा 3 घड्या करतो त्याचप्रमाणे आपण या शंकरपाळीच्या लाटीच्या 4 घड्या करायच्या आहेत. घड्यांनी काय होणार आहे की शंकरपाळीला इतके छान लेयर्स येणार आहेत. मस्त पदार्थ सुटतात, कुरकुरीत होते, टमटमीत फुगते आणि अतिशय तोंडात टाकताच विरघळते. खूप छान फायदे आहेत याचे. आणि लाटी जी आपण लाटायची आहे ती जाडसर घ्यायची आहे. जास्त पातळ मोठी अशी लाटायची नाहीये. बघू शकता तुम्ही, पीठ मुरल्यामुळे अगदी म्हणजे इतकी व्यवस्थित ती लाटी लाटल्या जातीये. त्याच्या कडा बघू शकता, अजिबात फाटत नाहीयेत, तुटत नाहीयेत कुठेच. व्यवस्थित गोल गरगरीत आपली लाटी लाटल्या जात आहे. थोड्याशा कडा आणि मध्ये एक लाटणं फिरून घ्यायचं, म्हणजे कुठं जाड पातळ असं राहणार नाहीये. छान अशी लाटी लाटायची. मैदा फक्त आपण सुरुवातीलाच थोडासा भुरभुरायचा आहे, नंतर मैदा अजिबात लावायचा नाहीये. कटरच्या साह्याने आपल्याला हव्या त्या आकाराचे कापण्या कापून घ्यायच्या आहेत. वाह, काय रेखीव दिसत आहेत आपल्या कापण्या. तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही देऊ शकता. जाडी आपली बघू शकता तुम्ही शंकरपाळीची. इझिली आपल्या ह्या शंकरपाळ्या पोळपाट सोडून देतात. ज्या कापण्या आपण केलेल्या आहेत त्या इझिली निघतात. जाडी बघू शकता तुम्ही, या साईज मध्ये मी ठेवलेल्या आहेत. पातळ जर का लाटल्या गेली लाटी तर मग शंकरपाळ्या नंतर कडक होतात, चावल्या जात नाही. म्हणून थोडीशी आपण जाडसरच लाटी लाटून घ्यायची. अशाच प्रकारे आपण सगळ्या लाट्या लाटून घ्यायच्या आहेत आणि छान आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कापण्या करून घ्यायच्या आहेत. वा, 4 घड्या घातल्यावरती थोडंसं अवघड जातं, पण पीठ मुरलं असेल तर अवघड जात नाही. अगदी सैलसर आपली लाटी लाटून होते. आता छान आपल्याला कुरकुरीत एवढं खायचं असेल शंकरपाळी तर थोडे कष्ट तर घ्यावे पाहिजेत. घेऊयात. छान आपण जाडसर लाटी लाटून घेऊयात. वा, मस्त आपण शंकरपाळ्या सगळ्या लाट्या लाटून कापण्या करून साईडला पेपरवरती ठेवून द्यायच्या आहेत. सगळं एकदमच लाटून घेऊयात आणि नंतर मस्त तेलामध्ये छान निवांत तळायच्या आहेत.
निवांत अशासाठी की भरभर तळल्या मोठ्या गॅसवर तर त्या करपणार आहेत, कडक होणार आहेत आणि आतून अजिबात सॉफ्टनेस राहणार नाहीये त्याला. त्यामुळे निवांत तळायच्या आहेत. वा, लाटी आपली छान लाटून झाली आहे. आता कटरच्या साहाय्याने पुन्हा एकदा आपल्या मनाप्रमाणे आवडत्या आकारामध्ये कापण्या करून घ्यायच्या. कापण्या करताना जे छोटे छोटे पार्ट राहतात त्याच्यामध्ये कापल्या जातात ते आपण घ्यायचे नाहीयेत तळण्यामध्ये. त्याने काय होतं की आपल्या शंकरपाळ्या जर का खुसखुशीत झाल्या तर त्याचा नंतर भुगा होतो आणि जेव्हा आपण डब्यामध्ये ठेवतो शंकरपाळ्या तेव्हा तो सगळा भुगा खाली तसाच राहतो आणि तो वायाच जातो शेवटी. त्यामुळे शक्यतो ज्या मोठे काप आहेत आपले तेच आपण घ्यायचेत. तेल तापायला ठेवायचंय आणि त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचंय. माझी आजी सांगायची की तळणीचा पदार्थ करताना कायम त्याच्यामध्ये 4 दाणे मिठाचे टाकायचे. त्यांनी तळणीचा कुठलाही पदार्थ असेल तर तो तेल शोषून घेत नाही, तेल खात नाही आणि मस्त पदार्थ आपले कमी तेलामध्ये तळून होतात, हाताला तेल लागत नाही. आता कढईमध्ये बसेल म्हणजे शक्यतो अगदी एका झाऱ्यामध्ये बसल इतक्या शंकरपाळ्या आपण कमी कमी घेऊन तळायच्या आहेत, जास्त टाकायच्या नाहीयेत, जेणेकरून प्रत्येक एकूण एक शंकरपाळी आहे ती व्यवस्थित तळल्या जाईल. गडबड अजिबात करायची नाहीये. म्हणजे मस्त शंकरपाळी वरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट लागणार आहे आपल्याला, कच्ची राहणार नाही अजिबात. वा वा वा, काय टेक्स्चर आहे, काय कलर आलेला आहे आपल्या शंकरपाळ्यांना आणि इतका अप्रतिम सुवास दरवळतोय घरामध्ये. वा, मस्त या शंकरपाळ्या गार झाल्या की मस्त चहामध्ये घेऊन शंकरपाळ्या खायच्या. पोटभर नाश्ता, अप्रतिम चव. वा, आणि लहान मुलांच्या अतिशय आवडीच्या. वा, बघू शकता तुम्ही आपले लेयर्स कसे सुटलेले आहेत. जाडी आपण जी ठेवलेली आहे कापण्यांची त्यामुळे छान लेयर्स आलेले आहेत आणि खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी शंकरपाळी आपली झालेली आहे. वा, मस्त. याच आकारामध्ये याच रंगावर आपण काढायच्या. तयार आहेत आपल्या मस्त गोडाच्या विरघळणाऱ्या शंकरपाळ्या.